हाय हॅलो नमस्कार। आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। ज्योती सिंपल रेसिपीमध्ये आज आपण मस्त चिंच गुळाची आंबट गोड अशी चटणी पाहणार आहोत। जेव्हा आपण ढोकळा, समोसा तसेच पाणीपुरी बनवतो तेव्हा आपल्याला चिंच गुळाची चटणी लागते। जर ही चटणी एकदम बनवून ठेवली तर जेव्हा आपल्याला त्याची गरज असेल तेव्हा आपण ती वापरू शकतो। ही चटणी एकदा बनवली की अगदी महिनाभर व्यवस्थित राहते। ही चटणी एकदम कमी वेळेत अगदी झटपट बनते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। चिंच गुळाची चटणी बनवण्यासाठी आधी आपण चिंच भिजत घालूयात। चिंच भिजवण्यासाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा। मी इथे 1 ग्लास गरम पाणी घातले आहे। चिंच आपल्याला छान 1 तासासाठी भिजत घालायची आहे। तुम्ही बघू शकता चिंच छान भिजली आहे। आता ही चिंच अशा पद्धतीने चुरून घ्यायची आणि आता ही चिंच चाळणीने गाळून घेऊयात। अशा पद्धतीने कढईवरती मोठी चाळण ठेवून ही चिंच व्यवस्थित गाळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता ही चिंचची पेस्ट किती छान तयार झाली आहे। आता आपण चिंच गुळाची चटणी बनवायला सुरुवात करूयात। आता या पेस्ट मध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचे आहे। यामध्ये आता अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पावडर आणि चवीनुसार काळे मीठ घालूयात। हे आता छान मिक्स करून घेऊयात। याला आता एक उकळी येऊन देऊयात। यामध्ये आता अर्धी वाटी गूळ घालूयात। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। म्हणजे तुम्हाला चटणी जर जास्त गोड पाहिजे असेल तर गूळ तुम्ही जास्त घालू शकता किंवा कमी सुद्धा घालू शकता। तुम्ही बघू शकता गूळ एकदम व्यवस्थित विरघळला आहे आणि चटणीला सुद्धा छान उकळी आली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि ही चटणी व्यवस्थित थंड होऊन देऊयात। तयार झाली झटपट बनणारी आंबट गोडाची चटणी। एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून 1 महिन्यासाठी स्टोअर सुद्धा करू शकता। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचे बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल। त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।